मित्रांनो, लाडक्या बहिणी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देणार आहे तुम्हाला. तर बघून घ्या की लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली तर आहेच. त्याच पाठोपाठ महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काल ई-के-वाय-सी साठी 15 दिवसाची मुदतवाढीची घोषणा दिलेली आहे. राज्यातील पूरग्रस्त 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी साठी 15 दिवसाचा अतिरिक्त कालावधी तर देण्यात आलेलाच आहे. याच काळात त्यांना विहित पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबरपर्यंत ई-के-वाय-सीची मदत दिलेली आहे आणि पूरग्रस्तांसाठी अतिरिक्त सवलत देण्यात आलेली आहे. पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ई-के-वाय-सी तर बंधनकारक केलीच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना महिलाच लाडक्या बहिणी ठरणार आहेत. तर हे बघून घ्या की सरकारने सांगितलेलं आहे की ज्या भागात पूरग्रस्त महिला आहे त्या भागातील महिलांना 15 दिवस अतिरिक्त ई-के-वाय-सी साठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारण की काय होत आहे की जे सर्व्हर आहे ई-के-वाय-सीचं ते पद्धतशीरपणे चालत नाही आहे. त्यामुळे हा सरकारचा निर्णय आहे. आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे काही महिलांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.